नमस्कार, मी गायत्री रेसिपीमध्ये आज तुमच्यासोबत खुसखुशीत अशी तिळगुळाची पोळी कशी बनवायची आणि याचं सारण बनवताना शेंगदाणे, गूळ आणि तिळाचं माप घेऊन ही तिळगुळाची पोळी 4 ते 5 दिवस कशी राहील किंवा ही टिकवण्यासाठी यामध्ये काय करायचे हे दाखवणार आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तिळगुळाची एकदम खुसखुशीत आणि मस्तपैकी टिकेल अशी तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी पोळी बनवून तयार झालेली आहे। ही पोळी नरम पोळी चांगली लागत नाही। या पद्धतीची ही पोळी बनवली एकदम मस्त क्रिस्पी आणि ही आपल्याला 5 ते 6 दिवस किंवा 4 दिवस 3 दिवस आपल्याला ही पोळी आरामशीर टिकते। प्रवासातही आपण ही पोळी नेऊ शकतो। थंडीत शिवाय तीळ, शेंगदाणा, गूळ हे मुलांसाठी सुद्धा चांगले आहेत। पाहू शकता तुम्ही सारण आतपर्यंत गेलेलं आहे आणि पोळी एकदम छान झालेली आहे। रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा। तर पाहूयात, यासाठी मी एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये मी हे तीळ घातला आहे। तीळ मी 1 वाटी घेतलेला आहे। आता याला छानपैकी भाजून घेऊया। भाजून घेताना हे मीडियम गॅसवर छान भाजायचे आहे। हे छान फुगतात तीळ, याचा कलरही बदलतो आणि तीळ भाजले की कुरकुरीत आणि छान लागतात। तर तीळ मस्त भाजून घेतले की हे उडले की हे तीळ भाजत आहेत असं समजायचं। आता हे थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि याच कढईमध्ये मी आता शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर शेंगदाणे मी अर्धी वाटीच्या जवळ घेतलेले आहेत, छोटी वाटी, आणि हे भाजून घ्यायचे आहे। हवं तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं अर्ध प्रमाणही करता येतं। आता यानंतर हे भाजून घ्यायचं आहे छानपैकी आणि शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट हा आपण करून घ्यायचा आहे। यासाठी हे पण काढून थंड करायला ठेवत आहे। अशी ही तिळगुळाची रेसिपी पटकन होईल गडबडीत संक्रांतीच्या टाईमला, तर या पद्धतीची मी दाखवत आहे। आता हे थंड होत आहे तोवर आपण याची कणिक भिजवून घेऊयात। यासाठी गव्हाचं पीठ 2 वाट्या आणि यामध्ये 3 चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घातलं, यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घालून याची कणिक मळून घेतलेली आहे। तर कणिक मळताना आपण याची थोडी सैलसर कणिक मळायची आहे, म्हणजे सारण आतमध्ये पटकन सगळीकडे जातं। पोळी लाटत असताना पोळी फुटत नाही। तर या पद्धतीची कणिक मी मळून घेतलेली आहे आणि आता यावर थोडंसं तेल लावलेलं आहे। हवं तर यावर थोडंसं तूपही लावू शकता आणि साईडला ठेवून घेऊयात। तर आता हे तीळ आणि शेंगदाण्याचे साल काढलेले आहेत आणि हे दोन्ही एकत्र केलेले आहे आणि हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मी याचं एक बारीक पावडर काढून घेणार आहे। तर यामध्ये गूळ मिक्स करायचा नाही, कारण तीळ जर गूळ मिक्स केल्यानंतर बारीक होत नाही तीळ थोडेसे अख्खे राहतात, म्हणून ही टीप लक्षात ठेवा। तीळ हे शेंगदाणे सोबत काढायचे आणि गूळ हा खिसून वरतून घालायचा। तीळ हे मिक्सरच्या पॉटमध्ये गुळासोबत घातले असते तर जाडसर राहिलं असतं। आता यामध्ये मी थोडंसं विलायची पावडर आणि हे मी जायफळ आहे ते किसून घालत आहे, जसं की आपण पुरणपोळीमध्ये घालतो। याचा फ्लेवर खूप छान येतो, नक्की ट्राय करून पहा। आता हे एकत्र हाताने मिक्स करायचं आहे, कारण हे एकत्र मिक्स केल्यानंतर हाताने सगळीकडे गूळ आणि शेंगदाणे जातील एकत्र, तीळ, आणि नंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं घालायचे आणि हे मिक्स करून एकदा मिक्सरच्या पॉटमधून आपण याला फिरवून घेऊयात। तर या पद्धतीने मी थोडंसं काढून मिक्स केलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून याला एकसारखं दळून घेतलेलं आहे। आता मी हे साईडला ठेवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आतमध्ये भरायचं सारण
आणि आता मी हे तांदूळाचं पीठ पोळी करताना घेत आहे, कारण तांदूळाचं पीठ घेतल्यानंतर पोळी पटकन सरकते। हे पोळी बनताना आपण जेव्हा पोळी लाटतो त्यावेळेला ही पोळी छान लाटल्या जाते। तर ही टीप लक्षात ठेवा। तांदूळाचं पीठ घरात असेल अवेलेबल तर तुम्ही ही या पोळीसाठी वापरू शकता। तर पोळीचं सारण भरताना मी काय केलेलं आहे, ज्यांना कोणाला पाती लाटून सारण भरता येत नाही तर या पद्धतीने पाती लाटून घेतलेली आहे पहिले, आणि हे तिळगुळाचा हाताने एक गोळा तयार केला आहे लाडूसारखा, आणि मग त्यामध्ये थोडंसं सैलसर गोळा बनवून आतमध्ये घालून या पद्धतीचं दाबून तिळगुळाची पोळी बनवून दाखवली आहे। या पद्धतीने बनवाल तर कोणी नवीन असेल त्यांना बनवता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही तिळगुळाची पोळी पटकन बनवू शकता। ही पद्धत सोपी आहे आणि पटकन जमेल अशी आहे। तर या पद्धतीची तिळगुळाची पोळी लाटून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सगळीकडे याचं सारण जातं, आणि आपण ही पोळी भाजून घेऊयात। भाजून घेताना मी गॅस मीडियमच ठेवणार आहे, कारण यामुळे पोळी एकदम छान क्रिस्पी अशी भाजल्या जाते। पोळी फुल गॅसवर भाजायची नाहीये। आता मी आणखीन एक पद्धत बनवून दाखवत आहे, ती म्हणजे आपण हाताच्या बोटांनीच याला गोल करायचं आहे आणि सारण थोडं थोडंसं घेऊन यामध्ये भरायचं आहे या पद्धतीने, आणि बोटांनी परत एकत्र आपल्याला करून या पद्धतीचं उरल्याला पीठ एकत्र करून छानपैकी पराठ्यासारखं बनवून याची पण पोळी लाटता येते या पद्धतीची। तर दोन्ही पद्धत सोप्या आहेत, तुम्हाला जमेल। ज्याला जमत नसेल त्याने पहिली पद्धत करा। या पद्धतीची पोळी बनवून मी तयार केलेली आहे, आणि कमी गॅसवर क्रिस्पी अशी भाजून आपण याला वरतून तूप लावणार आहोत। तर तूप लावल्यानंतर ही पोळी आणखीन क्रिस्पी लागते। तर रेसिपी नक्की ट्राय करा। एकदम मस्त खमंग अशी पोळी बनवून तयार झालेली आहे।